गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. नमस्कार, अदालत टाइम्स मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. जो सही हम वही या सत्रामध्ये आपण अशा एका व्यक्तिमत्वाचं आज आपण मुलाखत घेणार आहोत. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या कामाचं काय मोठं महत्त्व आहे आणि त्या कामाच्या स्वरूपात त्यांनी केलेलं आजपर्यंत काम काय आहे. अशा कामामध्ये आपण त्यांच्याकडूनच जाऊन घेऊ. आपल्याकडे असं एक व्यक्तिमत्व आहे की आज आपण पर्यावरणामध्ये सर्व माणसांना आणि सर्व जगाच्या लोकांना श्वाससाठी आज श्वास हा काही नैसर्गिकरित्या आपण मिळत नाही. त्या संदर्भामध्ये आपण मान्य जे आहेत जे व्यक्तिमत्व आहे सुरेश कडू बारी हे आज त्यांच्या या वयाच्या मानापासून त्या एवढ्या याच्यामध्ये वयानुसार सुद्धा एवढ्या जिद्दीने एवढ्या हिमतीने ते काम करत असतात आणि पर्यावरण प्रेमी म्हणून त्यांचं आज बऱ्याच ठिकाणी नाव लौकिक आहे आणि ते निस्वार्थ भावनेने अशी सेवा करत असतात की रोज घरून निघताना कुठे ना कुठे रोप लावत असतात, झाडाला पाणी देत असतात आणि झाड जगवत असतात. त्यांना त्यांचं एक महत्त्व कळलेलं आहे आणि त्यांनी तो एक छंद त्यांनी स्वतःहून जोपासून घेतलेला आहे. आपण त्यांच्याकडूनच ते जाणून घेऊ की त्यांना हा छंद कसा लागला किंवा ते काम कशा आनंदाने स्वतःहून कसे स्वयंभूपणे करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आपलं नाव काय? माझं नाव सुरेश कडू बारी. अच्छा, साधारणतः आपण किती वर्षापासून? कोरोना काळापासून मी हा छंद स्वीकारलेला आहे आणि खूप अशी झाडं लावलेली आहे की त्याची काही अशी गिनती नाही माझ्यापाशी. आणि रोज उठून सकाळी कामावर येताना घरून पाणी घेऊन यायचं आणि ते झाडांना टाकत राहायचं आणि कुठे जागा मिळाली तिथे ते झाड लावत राहायचं आणि त्यांना जिवंतच ठेवायचं. म्हणजे असं करत असे पुष्कळ झाडं मी लावलेली आहे आणि त्याचा मला फार अभिमान वाटतो. आणि दुसरी गोष्ट अशी की एक पर्यावरण मित्र म्हणून मी माझ्या हातून हे चांगलं काम होत आहे. लोक जेवण करून येतो आणि घरून येताना कॅना भरून आणतो आणि जे मला एक तासाची सुट्टी मिळते त्या एक तासाच्या सुट्टीमध्ये मी झाडांना पुन्हा पाणी द्यायला सुरुवात करतो. आपण असे बरेच झाडं जगवले आहेत. अशी भरपूर झाडं जगवलेली रोज आपण पाणी टाकत असतो. रोज पाणी टाकत जातो. आणि पुष्कळ झाडे इतके मोठे झाले साहेब की त्याचं काही दुसरं काही मूल्यमापन नाही आहे. म्हणजे लहान आहे त्यांना ते जगवणं फार महत्त्वाचं आहे. पण मी या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छितो की एवढ्या वयामध्ये आपण सुद्धा, कारण की निस्वार्थ भावनेने काम करत आहात, पण प्रत्येक मानव जातीने माझ्या श्वास हा आहे आवश्यक आहे जीवनाला. प्रत्येकाला श्वासची किंमत कोरोना काळात कळली आहे. म्हणून यांचा आदर्श घेऊन प्रत्येक व्यक्तीने नागरिकाने आपलं कर्तव्य आहे की कुठे न जाता आपण आपल्या घराजवळ सभोवतालीमध्ये जिथे असेल तिथे ते उरलेलं पाणी असेल, बाकीचं गरम पाणी असेल तिकडे न फेकता जर झाडाला टाकलं. पर्यावरणाचा जो भाग आहे की सावली आपण उन्हामध्ये घेत असतो, तर अशा पद्धतीने आपण उन्हामध्ये जर गेलो तर आपल्याला झाडाची चाहूल करते, उन्हाची चाहूल करते. त्यावेळेस आपल्याला कळत असतं की आपण एक झाडाखाली थांबलं तर किती बरं होईल. पण त्यावेळेस ते झाड आपल्याला सावली देत असतं. पण आपण ते झाड जगण्यासाठी काय करावं लागतं? म्हणून पाण्याची बचत, आजची मिळकत उद्याची बचत, हे पाणी जे आहे तर पाण्याचं मूल्य आणि झाडाचा तुम्ही जगवल्याचा एक कार्यक्रम हा जो करताय खरोखर यशस्वी आहे. प्रत्येक मानवाने, प्रत्येक नागरिकाने आपला आदर्श घ्यावा आणि या वयात तुम्ही स्वखर्चाने आणि स्वइच्छेने काम करतात. खरोखर ते प्रेरणादायी आहे. अदालत टाइम तर्फे आपलं सर्वांचं स्वागत. तुम्हाला लोकांना काय सांगता येईल ते सांगा, मेसेज काय देते तुम्ही देऊ शकता. मी तर सर्व बांधवांना एकच विनंती करतो, ज्या ठिकाणी अशी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी प्रत्येकानं एक झाड बी लावलं तरी पुष्कळ होईल. आणि घरासामने जर मोकळी जागा असेल तर घरावाल्यांना सुद्धा मी सांगतो की बा तुम्ही एक तरी झाड लावा आणि त्यांना मोठं करा, जगवा आणि त्यांना जगवा. धन्यवाद. मी LPC सुरवाडे, माझी ड्युटी इथे बेंडाळे चौकात आहे. तर मी या काकांना सुरेश कडू बारी
यांना मी या चौकात बघते पाणी टाकताना सकाळी, मला खूप चांगलं वाटतं. मला तर असं वाटतं की एवढे म्हातारे असल्यावरती काका ते प्रत्येक झाड वाढवतात, पाणी टाकतात, तर आपण का पाणी एक झाड का लावावं नाही? दरवर्षी आपण एक झाड किंवा 2 झाड लावावे. ते लावणंच महत्त्वाचं नाही, तर त्याचं संगोपन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मला तरी वाटतं आता प्रत्येकाने 2 झाडं लावावीत, तर मग आपल्या महाराष्ट्राचं तापमान अगदी कमी होईल. आणि या बाबांचं तर मला कौतुक करावंसं वाटतं की ते रोज सकाळी 7 वाजता पाणी टाकतात प्रत्येक झाडांना. ही जेवढी समोरची जी झाडं आहेत ना, ही त्यांनीच जगवली, त्यांनीच वाढवली. तर मला तरी असं वाटतं एक एक पेड़ लगाओ और सांस बढ़ाओ. बस एवढंच. बाबांबद्दल मला खूप कौतुक आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवले. उन्हाच्या बचावासाठी तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल? उन्हाच्या बचावासाठी प्रत्येक नागरिकांनी तर दरवर्षी जुलैमध्ये 2 झाडं लावावी आणि लावणंच महत्त्वाचं नाही, तर त्याचं संगोपन सुद्धा करावं. रोज त्याला पाणी टाकावं. असं जर केलं तर आपल्या महाराष्ट्रातून अगदी तापमान अगदी कमी होईल. सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रात खूप तापमान आहे जळगाव जिल्ह्यात. आता तापमान 48 पर्यंत गेलेलं आहे आणि ते मेमध्ये किती जाते सांगता येत नाही. आणि पुढे पण असंच तापमान वाढेल. त्याकरता आपण आधीच झाडं वाढवली पाहिजे, नाही झाडं लावली पाहिजेत आणि ते वाढवली पाहिजे, त्याचे संगोपन केलेलं पाहिजे. बाबांचा हा संदेश आपण घेतला पाहिजे. जसं बाबांनी झाडं वाढवलं तर आपण जर असं केलं तर आपल्या महाराष्ट्राचा किती विकास होईल, आपल्या महाराष्ट्रातील तापमान किती कमी होईल. बस एवढंच. माझे शब्द 2 शब्द.